लग्नानंतर आपल्याला आता मूल नकोय, पण हवंय, आपण पुढच्या काळात घेणार. आता सब्जेक्ट टू तेच की त्यांचं वय काय, त्यांनी लग्न केव्हा केलेलं आहे हे सगळं बघता. मग अशा वेळेला जरी त्यांना पुढच्या काळात घ्यायचं असेल चान्स, तर त्यांची इनफर्टिलिटीची हेल्थ आहे त्याचा त्यांनी तपासणी करून घ्यावी का? हो, निश्चितच तपासणी करून घ्यावी. आणि अगेन की तुम्ही लग्न किती वयामध्ये करताय, लग्नानंतर एकदा फर्टिलिटी चेकअप करून घेणे आणि त्यानंतर जर तुमचं सगळे हार्मोन लेवल, सगळे रिपोर्ट्स, सगळे नॉर्मल पॅरामीटर असतील तर त्याच्यासाठी एक खूप सुंदर पर्याय आहे आयव्हीएफ क्षेत्रामध्ये. यू कॅन प्रिझर्व युअर फर्टिलिटी. म्हणजे कसं, फर्टिलिटी प्रिझर्वेशन म्हणजे की oocyte जे स्त्रीबीज आपण ज्याला म्हणतो ते आपण गोठून ठेवू शकतो. म्हणजे सरकारी कायद्यानुसार जर आपण आज oocyte गोठून ठेवले तर ते तुम्ही 6 वर्षामध्ये कधी वापरू शकता. आणि पुरुष बीजही तसंच आहे. तर आपण ते गोठून ठेवून सपोज मग तुम्हाला आता 2 वर्ष मूलबाळ होऊ द्यायचं नाहीये, तर मग तुम्ही आता जर ते गोठून ठेवलेले असतील, कारण की तुमचं शरीर आता चांगलं आहे, तुमची इम्युनिटी चांगली आहे, हार्मोनल पॅरामीटर सगळे व्यवस्थित, सगळे बॉडी नॉर्मल आहे, तर अशा वेळेस जी आपल्याला गॅमेट क्वालिटी भेटते, गॅमेट्स म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुष बीज ज्याच्यापासून बाळ बनतं, जर आपण हे गॅमेट्स फ्रीज करून ठेवले तर येणाऱ्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही ते कधीही वापरून आणि त्यापासून अपत्यप्राप्ती करू शकता कुठलाही जोड.